त्याचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. आपल्या बाजूलाच छोटीशी झाडं आपल्यासाठी वाढत जाणार आहे. गाणं ऐकलं नाही आपण? गेल्या वर्षी गाणं शिकलं. आणि आजचं निमित्त काय आहे? आज वटपौर्णिमा आहे, बरोबर? लोक काय करतायत? हल्ली वडाच्या झाडाच्या फांद्या तोडतायत आणि शहरात विकल्या जात आहेत. आजच्या दिवशी पूजा केली जाते आणि मग दुसऱ्या दिवशी कचऱ्यात सगळं जातं निर्माल्यामध्ये. काही वेळेला निर्माल्यामध्ये जातं तर काही वेळेला नुसतं असं टाकलं जातं. कुठे टाकलं जातं? तर कर्कट, औषध, कर्कट आणि कचऱ्यामध्ये. हे बरोबर आहे का? आपण झाडं तोडायची नाहीये, पण आपल्याला शक्य तितकं आपल्याला झाडांजवळ, निसर्गाजवळ जायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय? तर आपण आपल्या परीने आपल्या वर्गामध्ये आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार करायचा आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण साऱ्यांनी मिळून ह्या ज्या कुंड्या आणलेल्या आहेत, ती एवढी पिशवी भरून माती आणलेली आहे. आणि समर्थाने तर झाड गेल्या वर्षीच आणल्या. खजुराची बी दिली होती ना तुम्हाला मी, ती लावली होती, त्याचं झाड झालेलं आहे. ते पण आपण आपल्या सोबत ठेवणार आहोत. आणि ह्या झाडांना आपण आज लावल्यानंतर आपण त्यांना काय सांगणार आहोत? आम्ही जसे आनंदाने हसतो खेळतो तसे तुम्ही सुद्धा आमच्या सोबत इथं आनंदाने हसत खेळत मोठे व्हा. आणि त्यामध्ये ही जी झाडं आणलेली आहेत ती आपण सदाफुलीची लावणार आहोत. पण त्याचबरोबर सईने ही अपराजिताची बिया आणलेल्या आहेत, शेंगा आणलेल्या आहेत. अपराजिता म्हणजे तिला दुसरं नाव काय आहे? सई सांग. अपराजिता. अजून काय नाव आहे? अजून नाव नाही माहितीये? नाव शोधायचं आहे. त्याला 2-3 नावं आहेत आणि मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं आणि ते फूल पण दाखवलं होतं, त्याचे रंग पण सांगितले होते. आज घरी गेल्याबरोबर त्याचं नाव शोधायचं पूर्णपणे आणि दुसरी नावं काय आहेत ते लिहून आणायचे आणि त्याच्या शेंगा फोडून आज आपण त्याचं बी पण लावणार आहोत. आणि त्यासाठी म्हणून आपण इथं अशा पद्धतीने सगळी मांडणी केलेली आहे. हे तुम्हाला माहिती आहे का कशाचं? कोरफड म्हणतात त्याला. काय म्हणतात? कोरफड म्हणतात. त्याचे खूप सारे उपयोग आहेत ते आपण उद्या परवा पाहणार आहोत. आज आपण फक्त झाडं लावायचं काम करणार आहोत. आलं लक्षात? आहात तयार? तयार आहात ना? नक्की?
मोठे मोठे होऊ आपण मोठे मोठे होऊ